नाशिकच्या TCS कंपनीत महिलांवरील अत्याचाराच्या 9 तक्रारी नोंदवल्या गेल्या असूनही कंपनीच्या पॉश समितीकडे वर्षभरात एकही तक्रार न आल्याने समितीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे मंत्रशक्तीने आजार बरे करतो आणि अपत्य प्राप्ती करून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या भोंदू गडगे बाबासह 5 जणांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। शिरसोली गावात महापुरुषांचे बॅनर फाडल्याची घटना घडल्याने गावात तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करून जमावाला शांत केलंय। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार आता पोलिसांना तक्रार अर्जावर प्राथमिक चौकशीसाठी 6 आठवड्यांचा वेळ मिळणार आहे, ज्यामुळे खोट्या तक्रारींना आळा बसेल आणि सखोल तपास होईल। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या आढावा बैठकीत आरोग्य, शिक्षण आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवून दरडोई उत्पन्न वाढवण्याचे निर्देश दिले आहेत।